मित्रांनो, आज शुक्रवार म्हणजे आज सुखी जीवनाचा मंत्र मिळवण्याचा वार आणि त्यामुळेच तुम्ही 11 वाजेआधीच साम टीव्ही लावून ठेवतात हे आम्हालाही माहिती आहे। त्यामुळे आजही आम्ही घेऊन आलो आहोत तुमचा आवडता कार्यक्रम सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत। मित्रांनो, आज याआधी आपण सेक्स आणि योगा बद्दल माहिती जाणून घेतली आहे, त्यानंतर आपण सेक्स आणि म्युझिक बद्दल माहिती जाणून घेतली, आपण सेक्स स्विमिंग बद्दल माहिती जाणून घेतली, आपण सेक्स आणि झुंबा बद्दल देखील माहिती जाणून घेतली आहे। आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा विषयावर ज्याबद्दल अनेकदा अनेक जण बोलणं टाळतात आणि जेव्हा असं होतं बोलणं टाळलं जातं तेव्हा काहीतरी चुकीचं होण्याचे जास्त चान्सेस असतात। आजचा आपला विषय आहे हा खास दर्शकांच्या मागणीवरून तुम्हा सर्वांसमोर आम्ही घेऊन आलो आहोत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे सेक्स आणि 50 म्हणजेच 50 नंतर आपल्या आयुष्याच्या सेकंड इनिंग मधील लैंगिक आरोग्य आणि याबद्दल समस्यांबद्दल या विषयाची डिटेल माहिती आपण डॉक्टरांकडून जाणून घेणारच आहोत। पण त्याआधी आपण डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल पाहूयात एक एवी। डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत। डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये देखील आहेत। डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस किंवा सेमिनारसाठी जातात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करतात। तर मंडळी, तुम्ही देखील डॉक्टरांशी थेट संपर्क साधू शकतात। आम्हाला कॉल करा। आमचा नंबर आहे 022 हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा नंबर आहे 66843333। तर अजिबात टेन्शन घेऊ नका आणि आम्हाला फोन करा। मित्रांनो, कालच होळी आणि धुळवडीचा सण म्हणजेच रंगांचा सण पार पडला, त्यामुळे तुम्हा सर्वांना सुखी जीवनाचा मंत्रतर्फे होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा। डॉक्टर, तुमचं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार डॉक्टर, कालच होळी आणि धुळवडीचा रंगांचा सण पार पडलाय, तर सगळ्यात पहिले तुम्ही प्रेक्षकांना काय शुभेच्छा द्याल? आणि आम्ही ऐकलंय की दहिफळे क्लिनिक तर्फे देखील होळीचा सण साजरा करण्यात आला, एकदम वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला, त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायची बरीच उत्सुकता आहे डॉक्टर। नक्कीच या ठिकाणी मी सर्वप्रथम जगभरातील आपल्या सामच्या पूर्ण दर्शकांना होळीच्या आणि या धुळवडीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। प्रतिकात्मकरित्या होळी म्हणजे तुमच्या मनात जे द्वेष आहे, लाभ आहे, मोह आहे, मत्सर आहे, ईर्ष्या आहे, ॲसिडिटी आहे, जेलसी आहे, इगो आहे, याची होळी करायची। आणि रंग हे पांढऱ्या रंगामध्ये असा प्रत्येक रंग मिक्स होतो, त्या पद्धतीने आम्हाला ह्या जीवनामध्ये हे कलरफुल रंग भरायचे असतात। आणि आमच्या दहिफळे हॉस्पिटलमध्ये दरवर्षी ही होळी साजरा केली जाते। आमची पूर्ण टीम जी आहे हॉस्पिटलची यामध्ये इन्व्हॉल्व असते आणि यामध्ये अतिशय सुंदर रीतीने ही होळी साजरी केली जाते, धुळवड साजरी केली जाते। आणि सर्वात महत्त्वाचं, हे झाल्यानंतर तुमची मनं ज्या प्रकारे परत पुनर्जीवित होतात आणि नव्या जोमाने परत तुम्ही कामाला लागता, हे ह्या होळीचं विशेष जेणेकरून की आपला सुखी जीवनाचा मंत्र चालू होत असतो। आणि तुम्ही आता बोलले मला सेकंड इनिंगमध्ये तर मॅच जिंकायचा असतो। खरंय सर। हां, तर म्हणून हे महत्त्व सेकंड इनिंगचं आहे, ज्यामध्ये आपण नक्कीच मॅच जिंकून दाखवणार प्रेक्षकांना। सर, म्हणूनच आपण प्रेक्षकांच्या खास मागणीस्तोवर हा सुरू केलेला आहे सेकंड इनिंग बद्दलचा शो आपण करतोय। नक्कीच। सर, प्रश्न उत्तरांकडे वळूयात। मला पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की 50 नंतर म्हणजे महिलांच्या शरीरात बरेच बदल होत राहतात, तर मोस्टली 50 नंतर हार्मोनल चेंजेस काय काय होत असतात महिलांमध्ये? अच्छा, सुमित, या ठिकाणी मी सांगतो, हे बघा, 50 नंतरचं आयुष्य, लैंगिक आयुष्य हे दोघांचंही असतं, दोन्ही पार्टनरचं आहे, स्त्रियांचं आहे, पुरुषांचं आहे। जसं पुरुषांमध्ये काही लैंगिक शिथिलता येते, त्याचप्रमाणे स्त्रियांमध्ये देखील रजोवृत्ती झाल्यानंतर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, कोणते हार्मोन? इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, ओके, हे हार्मोन शरीरामध्ये कमी व्हायला लागतात। हे कमी झाल्यामुळे ह्या पिरियडमध्ये बऱ्याचदा चिडचिडपणा येणे किंवा बऱ्याचदा एखाद्या गोष्टीत मन न लागणे किंवा बऱ्याचदा त्यांचं चलबिचल होते किंवा बऱ्याचदा रागावण्याची एक टेंडन्सी वाढते। त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जे हार्मोन्स कमी झाल्यामुळं अंगामध्ये कोरडेपणा येतो, म्हणून बऱ्याचदा लॉस ऑफ इंटरेस्ट देखील व्हायला लागतो। तर अशा केसमध्ये ह्या जोडप्यानी तज्ज्ञांकडे जाऊन नक्कीच सल्ला घेतला तर ह्यांचं 50 नंतर सेक्शुअल आयुष्य एकदम सुखी होऊ शकतं। सर, परत एकदा मला ते सांगाल कुठले नक्की हार्मोन्स असतात? स्पेशली रजोवृत्तीनंतर ह्या
इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे फिमेल हार्मोन्स आहेत. हां. या हार्मोन्सच्या चेंजेसमुळं, कमतरतेमुळं बऱ्याचदा त्यांची लैंगिक भावना कमी होणे किंवा त्यातला जो ड्राईव्ह असतो, ज्याला लिबिडो आम्ही म्हणतो, हा देखील कमी होत असतो. पण हा ट्रीटेबल आहे अतिशय ओके. चांगल्या रीतीने. ओके डॉक्टर, आपल्याला पहिला कॉल आलेला आहे चालेल. चंद्रपूरवरनं. घेऊया. प्रतीक आहेत, त्यांचा कॉल घेऊयात. प्रतीकजी, तुमचा प्रश्न विचारा. बोला. माझं वय 50च्या वर आहे, 52 आहे. हम्म. बर आणि काय होते, सकाळी असं चक्कर आल्यासारखं वाटते. बर 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 अच्छा. तर डॉक्टर साहेबांना विनंती आहे, काय सांगायचं ते. मला सांगा, डायबिटीज बीपी आहे का तुम्हाला? नाही, डायबिटीस नाही आणि बीपी पण नाही. बरं, मग लैंगिक शिथिलता वगैरे काही वाटते का तुम्हाला, कमजोरी वगैरे? नाही, कमजोरी वगैरे तर काहीच नाही. अच्छा अच्छा, ठीक आहे. पण सकाळी एक जर्क थोडं 2 मिनिटासाठी ओके असं ओके चक्कर आल्यासारखं ओके वाटते. ओके 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 मी सांगतो त्यांना. सुमितजी, याला बऱ्याचदा आम्ही पोस्चरल हायपोटेन्शन असं म्हणतो. बरं. काय असतं, आपण रात्रभर अशा पॅरलल बिछाण्यावर झोपलेला असतो. हां. अशा वेळेला जेव्हा ही 50 क्रॉस होते, त्यानंतर काय काय काळजी घ्यायला पाहिजे यातलं एक त्यांना चांगलं सुंदर उदाहरण देऊया आपण. या वेळामध्ये तुम्ही झपकन जर पोझिशन बदलली आणि उभ्या अवस्थेत आले, तर होतं काय की सडनली अँटी ग्रॅव्हिटी इफेक्ट, म्हणजे तुमच्या मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह हा कमी होतो आणि थोड्या वेळापुरतं चक्कर आल्याचं जाणवायला लागतं. किंवा अशाच कंडिशनमध्ये उतरून तुम्ही चालायला लागलं तर बरेच झोप गेल्यासारखं वाटतं. याला यांनी काळजी करायची गरज नाही. जेव्हा ते उठतील बिछाण्यातनं, त्यावेळेस थोड्या वेळ हळूहळू उठणे, उठल्यानंतर थोडी स्टेबल पोझिशन घेणे आणि त्यानंतर त्यांनी रुटीन कामाला लागणे, ह्यामुळे नक्कीच त्यांना असा चक्करचा त्रास होणार नाही. तरी पण प्रिकॉशन म्हणून काही डायबिटीस आहे का, बीपी आहे का, किंवा काही कार्डियक चेकअप यांनी तज्ञांकडनं करून घ्यावं. येस, नक्की सर. बोला. पुन्हा एकदा आपण प्रश्नोत्तरांकडे बोलूयात. सर, असं म्हणतात की 50 नंतर सेक्स हा जास्त एन्जॉय करता येतो, तर ते कसं अच्छा, काय सर? अच्छा. हे बघा, तुम्हाला महत्त्वाचं सांगतो. यामध्ये होतं काय की ह्या एजमध्ये आल्यानंतर तुम्ही सेटल होता, तुमच्या इकॉनॉमिक अचिव्हमेंट होऊन जातात, मुलं लग्न होऊन बाहेर गेलेली असतात, नवरा बायकोला एकांत मिळायला लागतो, त्याचबरोबर यांचं जिम आहे, योगा आहे, याला वेळ मिळतो आणि त्यामुळं आहार देखील सकस होतो. तुम्हाला माहिती आहे, मुलं लहान असताना त्यांना भरवण्यातच तुमचा अर्धा वेळ जातो. पण अशा वेळेला जेव्हा मुलं सेटल होतात, विवंचना काळजी कमी होते, आपला आहार उत्तम होतो, आपल्या तब्येतीकडे आपण लक्ष देतो आणि आपली ओव्हरऑल पर्सनॅलिटी बदलते. आणि हाच प्रकार हा त्यांच्या पार्टनरमध्ये किंवा स्त्रियामध्ये देखील होऊ शकतो. त्यांची प्रेग्नन्सी आहे, मुलांचं आहे, त्यांना मोठं करणं आहे, त्याचबरोबर त्यांना स्वतःला द्यायला त्यावेळेस लक्ष मिळालेलं नसतं किंवा उसंत नसते. पण ह्या वेळामध्ये ते स्वतःचं बॉडी शेपिंग आहे, त्यांचं कॉस्मेटिक्स आहे, त्यांचं लुक आहे, ह्या सर्व गोष्टीकडे त्या लक्ष देतात. म्हणून ह्या स्टेपमध्ये त्यांनी तज्ज्ञांना भेटून त्यांचं आणखी काही प्रॉब्लेम असेल हार्मोनल, तर नक्कीच ते सॉल्व्ह करून घेऊ शकतात. सर, आणि याला जोडून मी विचारू इच्छितो की काही एक्सरसाइज वगैरे काही करायला पाहिजेत का, जेणेकरून त्यांना अजून महत्वाचं. आता मी सांगतो, हे बघा, प्रत्येक गोष्टी काही गोळीने किंवा औषधाने नीट होत नाही. ह्या वयामध्ये ज्या तुम्हाला एक्सरसाइज करायच्या त्या आहेत फिटनेससाठी. दोघांनी एखादं जिम जॉईन करणे किंवा एखादं झुंबा क्लब जॉईन करणे किंवा स्विमिंग सारख्या एक्सरसाइज जे आपण नेहमी सांगितलेलं आहे की त्याचा फायदा तुमच्या शरीरामध्ये रक्तप्रवाह वाहण्यासाठी कसा होतो. त्याचबरोबर तुमचा मसल टोन आहे, जॉईंट्स आहे, बऱ्याचदा कॉन्सन्ट्रेटिंग ॲबिलिटी जी असते ही देखील यामुळे वाढते. पण जे झेपतील तेच व्यायाम करावेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणं हे अतिशय आवश्यक असतं. सर, यालाच जोडून अजून एक प्रश्न मी तुम्हाला विचारू इच्छितो. सर, लाईफस्टाईल कशी ठेवायला पाहिजे साधारण 50 नंतर आपली? नक्कीच. या ठिकाणी महत्त्वाचं सांगतो, हे बघा, आपण आपली प्रत्येक सिस्टीम जी आहे, रेस्पिरेटरी आहे, गॅस्ट्रोइंटेस्टिनल आहे किंवा न्यूरस सिस्टीम आहे, या सर्व गोष्टींवर थोडा अफेक्ट झालेला असतो यामुळं. त्यामुळं डाएट हे लाईट असावं. मॉर्निंग आवर्समध्ये थोडंसं लाईट ब्रेकफास्ट वगैरे असणं. दुपारच्या वेळामध्ये सहसा भूक लागल्यानंतर त्यांनी एखादं काहीतरी लाईट भाजी आणि बाकी काहीतरी घेणं, दुपारच्या वेळेत काही चहा वगैरे, आणि इव्हिनिंगला 7च्या आत जेवण करून लिमिटेड जर जेवण ठेवलं, त्यांचं वेट कंट्रोलमध्ये ठेवणं, त्याचबरोबर त्यांचं बाकीचे जे कंडिशन व्यायामानुसार आहेत, आर्थरायटिस आहे, डायबिटीस आहे, बीपी आहे, ह्या कंट्रोलमध्ये ठेवल्या तर नक्कीच त्यांचं उर्वरित आयुष्य हे चांगलं जाऊ शकतं. नक्की सर. सर, पुण्यावरनं एका दर्शकाचा फोन आलाय, तो आपण घेऊयात. तानाजी आहेत आपल्यासोबत. तानाजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोला. हा, नमस्कार सर. नमस्कार, बोला. तानाजी भ्रष्टे बोलतोय पुण्यावरून. बोला तानाजी. ऍक्च्युली सर, असं झालं की 24 तासामध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळा मला म्हणजे हे होतं, अच्छा, इच्छा. हा, सेक्स करण्याची इच्छा होते, बरोबर आहे. हा, 39 वय आता म्हणजे 39. ओके, व्हेरी गुड. हा हा, तर ते कमी करायला मग जर कधी प्रॉब्लेम वगैरे असेल ना, हा, तर मग ते हस्तमैथून वगैरे ते चुकीची पद्धत आहे. तर त्यासाठी मला सल्ला हवा होता. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. हे बघा, अशाही गोष्टी होतात बऱ्याचदा जेव्हा हार्मोन्स यंग एजमध्ये तुमचे ऍक्टिव्ह असतात, टेस्टोस्टेरॉन लेवल हाय असतात,
त्यावेळी त्यांना दररोज 3 ते 4 वेळा करण्याची इच्छा होत असते. त्यांचं म्हणणं आहे की बऱ्याचदा पार्टनरला प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांना मेन्सेस सुरू असेल अशा वेळेला त्यांना इरेक्शन असेल तर बऱ्याचदा हस्तमिथून करायला लागतं. मी महत्त्वाचं सांगतो, हस्तमिथून हे नैसर्गिकरित्या नॉर्मल नाही आहे. का? कारण यामुळे बऱ्याचदा काय होतं, आपल्या हाताच्या रफ टचमुळं तिथल्या टिश्यू डॅमेज होतात. टिश्यू डॅमेज झाल्यानंतर त्यांना पुढे चालून बऱ्याचदा शीघ्रपतनाचा त्रास होऊ शकतो आणि अशा केसेसमध्ये बऱ्याचदा त्यांना लॉस ऑफ इंटरेस्ट म्हणजे पार्टनरमध्ये सेक्स करण्यामध्ये इंटरेस्ट हा कमी व्हायला लागतो. त्यांनी असं न करता स्वतःचं मन डायव्हर्ट करणे, म्युझिक आहे, बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झरसाईज आहे, स्विमिंग आहे किंवा एखादा स्पोर्ट्स, एखादा मैदानी खेळ असतो, अशा ह्यानी स्वतःला जर गुंतवलं तर नक्कीच असं करायची वेळ येणार नाही. आणि त्याचबरोबर इव्हन योगा, प्राणायाम आणि ध्यान जेव्हाच म्हणतो आपण, ते केल्याने देखील त्यांचं माइंड कॉन्सन्ट्रेट होतं. नक्कीच कुठल्या तरी लेवलला आपल्या पार्टनरचा देखील सुख आहे, पार्टनरला देखील आराम मिळाला पाहिजे, यासाठी अशा पद्धतीचं डायव्हर्शन करणं हे अतिशय आवश्यक असतं. येस सर, मी तुम्हाला परत एकदा प्रश्नोत्तरांकडे आपल्या घेऊन जाईन. तुम्ही सांगत होतात की 50शी नंतर जर का आपल्याला सेक्स एन्जॉय करायचा असेल तर काय करू शकतो. तर सर आम्हाला अजून डिटेलमध्ये जाणून घ्यायची इच्छा आहे. आता तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा मी तुमच्या लाईफस्टाईलवर जातो. क्लोथ्स म्हणजे कपडे कसे परिधान करायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, तुम्ही म्हणतो माझं एज ओल्ड आहे. सर 1 मिनिट मी तुम्हाला थांबवू इच्छितो. आपल्याला एक इंटरनॅशनल कॉल आलाय मस्कतवरनं, घेऊया. बोमन यांचा. चालेल. बोमनजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. बोला बोला. नाही जॉईन नाही झालंय ना. झालाय तुमचा फोन आता झाला. हा साहेब नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार साहेब. नमस्कार. मी मोहम्मद सईद बोलतोय. बर, बोला साहेब. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हो. तुमचा किती टाइम फोन करण्याचा प्रयत्न केला पण फोन नाही लागत. पण आज लागला. हा. माझं थोडा प्रॉब्लेम म्हणजे लिंग म्हणजे टाईट होतं पण लूज 1-2 मिनिटांनं होतं. म्हणजे जास्त वेळ तुम्हाला करता येत नाही, शीघ्रपतन होतं. बरोबर आहे. हा. ठीक आहे. काय हरकत. तुमचं वय किती आणि डायबिटीज बीपी आहे का सांगा मला. 45. काहीच नाही. Diabetes, बीपी नॉर्मल आहे. ओके. डायबिटीस नाहीये. चला सांगूया तुम्हाला, मी उत्तर देतो याचं. पहिल्यांदा यांचं मनापासून अभिनंदन. आपले जगभरातले हे सर्व प्रेक्षक अशा आवडीनं हा आपला प्रोग्राम बनवून ते आपल्याला प्रोत्साहन देत असतात आणि अशा आपल्या ह्या व्यासपीठावर ह्या मन मोकळेपणाने यांच्या व्याधी सांगून त्या सॉल्व करत असतात. यांचं म्हणणं एकच आहे की अचिव्हमेंट ऑफ इरेक्शन म्हणजे त्यांना ताठरता येते, कठोरता येते, पण जास्त वेळ मेंटेन ठेवू शकत नाहीत. याला आम्ही काय म्हणतो, शीघ्रपतन. शीघ्रपतन म्हणजे काय, आपल्या प्रेक्षकांना थोडक्यात सांगू. काही कारणामुळे तुम्ही सेक्स करताना किंवा संबंध ठेवत असताना तुमची क्रिया ही जास्त वेळ आपल्या पार्टनरला समाधान मिळेपर्यंत न चालता बऱ्याचदा सुरू करायच्या आतच, बऱ्याचदा फोरप्लेमध्ये किंवा केल्यानंतर 1 मिनिटाच्या आत होत असेल त्याला शीघ्रपतन म्हणतात. अशा केसमध्ये सर्वात महत्त्वाचं त्यांना मी सांगेन की त्यांना तज्ज्ञांना दाखवून त्याचं नेमकं कारण काय, सायकोलॉजिकल आहे, सेंट्रल आहे किंवा लोकल आहे, पाहून अतिशय चांगल्या औषधी गोळ्या क्रीम अवेलेबल आहेत. आणि बऱ्याचदा किगल्स एक्सरसाइज केल्याने हे त्यांना नॅचरल पद्धतीने पुढे वाढवता येतं. ह्यांना काळजी करायची काहीही गरज नाही. सर आपल्याला पुढच्या दर्शकांचा फोन आलाय. त्यांचं वय आहे 67 वर्ष. जगताप आहेत पुण्यावरून, त्यांचा कॉल घेऊयात आपण. जगतापजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार, बोला. नमस्कार. हा नमस्कार. आम्हाला असा प्रश्न आहे की कर्वेचर ऑफ पेनिसला सर्जिकल ऑपरेशन व्यतिरिक्त काही उपचार आहे का? ओके, व्हेरी गुड. आणि ऑपरेशन न केल्यास भविष्यात काही पेरोने डिसीज सारखा त्रास होईल का? वा. तुमचं वय सांगा मला. 64 वय. डायबिटीज बीपी काय आहे? नाही. ठीक आहे, ओके. सांगूया तुम्हाला. तेव्हा किती वेलरेड दर्शक आहेत आपले. त्यांनी डायरेक्ट पेरॉनिस प्लेक याच्यावर आपल्या प्रेक्षकांना सांगतो. पेरॉनिस प्लेक म्हणजे काय. काही कारणामुळं आपल्या लिंगामध्ये बऱ्याचदा त्यात कर्वेचर आलं, बेंड आला किंवा बऱ्याचदा सेक्स करताना काही पोझिशनमध्ये त्यावर हिटिंगचं झालं तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी ब्लिडिंग होऊन बऱ्याचदा गाठ होत असते. आता ट्युनिका जो आहे किंवा थर जो आहे तो रप्चर होत असतो. तिथे कॅल्सिफाईड गाठ बनते, त्याला आपण म्हणतो कर्वेचर किंवा पेरॉनिस प्लेक. यांचं म्हणणं आहे की ऑपरेशन सोडून काहीतरी विलाज आहे का. नक्कीच विलाज आहे. गोळ्या औषधं अजिबात नाही, कसले मल्टीविटॅमिन किंवा टॉनिक नाही, याला काही होत नाही. तर पी शॉट म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी, ज्यामध्ये सेल्युलर थेरपी आहे आणि आपण शरीरातल्याच प्लेटलेट काढून त्याला ऍक्टिव्हेट करून काही ग्रोथ फॅक्टर टाकून त्या ठिकाणी आपण इंजेक्ट करतो. ते इंजेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी न्यू फायब्रोजेनेसिस म्हणजे नवीन टिश्यू तयार होते, नवीन व्हेसल्स आहेत, नर्व्ज आहेत आणि त्यातनं हे कर्वेचर सरळ होऊन जातं. गरज पडल्यास सर्जरी जरी केली तर तज्ज्ञांच्या हातामध्ये अतिशय चांगला रिझल्ट आहे. त्यामध्ये नंतर कठोरताही येते आणि गरज पडल्यास आम्ही पेनाइल इम्प्लांट देखील त्यांना करू शकतो. नक्कीच. येस डॉक्टर, परत एकदा आपण आपल्या प्रश्नोत्तरांकडे येऊयात. आपण बोलत होतो लाईफस्टाईल बद्दल. तुम्ही आम्हाला सांगत होता त्याबद्दल कपड्यांबद्दल सांगतोय मी.
हे बघा, तुमचं मन नेहमी चिरतरुण असतं. तुम्ही स्वतः चांगलं का राहावं, तुम्ही चांगलं का दिसावं, तुम्ही म्हणजे या ठिकाणी दोघं पार्टनर आले, स्त्री आले, पुरुष आले, पहिल्यांदा तुम्ही स्वतःला तुमची इमेज बिल्डिंग, तुम्ही स्वतःला सुंदर दिसलं पाहिजे. बऱ्याचदा काय असतं घरामध्ये, अरे तुम्ही एवढे चांगले कपडे कशाला घातले, तुम्ही हे कशाला अरे तसं नसतं. तुमचं वय काही जरी असलं, तुम्ही कलरफुल कपडे घाला, ज्यामुळे की तुमचा पार्टनर तुमच्याकडे आकर्षित होईल. किंवा बऱ्याचदा असं आपण पाहतो की बऱ्याचदा बेडरूममध्ये तुम्ही असे कपडे काढता की ते काढल्यानंतर असं वाटायला लागतं की तुमचा उत्साह पूर्ण निघून जाईल. पण उलट हीच वेळ अशी असते जेव्हा तुम्ही चांगले करकरीत अट्रॅक्टिव्ह आणि डिझायनरचे कपडे घालायला पाहिजे. तुम्ही दोघांनी देखील म्हणजे अशा वेळेला तुम्हाला चांगला उत्साह येत असतो. नुसतं कपडे घालण्याने सुद्धा काय बदल होतो, प्रॅक्टिकल करून पाहावं. सर, परत एका दर्शकाचा चालेल, फोन आलेला आहे, तो चालेल. घेऊयात. सूर्यवंशी आहेत आपल्यासोबत पुण्यावरनं. सर, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हा बोला, हॅलो सर. ऐकतोय, बोला. सर, माझा प्रॉब्लेम शुक्राणूचा प्रॉब्लेम आहे. कशाचा? शुक्राणूचा, बरोबर, बोला. हा म्हणजे 2-3 दिवस मी लॅब टेस्ट केलोय, हा पण शुक्राणूच नाही अजिबात. बर बर. काही काउंट किती आहे तुम्हाला माहिती का? काउंट सांगितलंय काही? काउंट एकदम ते तिथं रेड ते हायलाइट न घेऊन देतात लॅबवाले, अँजिओस्पर्मिया नॉट डेड म्हणून. आयझोस्पर्मिया दिलेलं आहे, बरोबर आहे. डेड ऑफ स्पर्म. डेड स्पर्म दिलेले आहेत. ठीक आहे, सांगूया तुम्हाला. हे बघा, याच्यामध्ये बऱ्याचदा हे वेगवेगळ्या टर्म्स आहेत आमच्या सायंटिफिक भाषेमध्ये. ओलिगोस्पर्मिया, अझोस्पर्मिया, ओलिगोएस्थेनोस्पर्मिया, हे म्हणतात डेड स्पर्म देखील. तर डेड स्पर्म का होतात? तर अशा केसेसमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ना, क्रोमोझोमल स्टडी, जेनेटिक स्टडी करायला लागते. त्याचबरोबर यांचे रिपोर्ट जे म्हणतायत, एक हाय लॅबमध्ये रिपोर्ट करून आणखी काय कारण आहे, किंवा बऱ्याचदा कलर डॉपलर टेस्टिसची साईज नॉर्मल आहे का, त्यामध्ये प्रोडक्शन व्यवस्थित होतं का. बऱ्याचदा अशा केसेसमध्ये आम्ही टेस्टिक्युलर बायोप्सी ॲडवाईस करतो, ज्यामध्ये त्याचं जे फंक्शनल युनिट जे असते, जी फॅक्टरी असते, ज्याला आम्ही सर्टोली सेल्स म्हणतो, त्या सेल्स चेक केल्या जातात. आणि तज्ज्ञांना भेटल्यानंतर नक्कीच आहे ना, बऱ्याचदा पी शॉट थेरपी करून चांगला रिझल्ट देता येतो. आहे ना, काळजी करायची गरज नाही. त्यांना चांगले स्पर्म येतील, त्यांना मूल देखील होऊ शकतं. येस. जाऊया परत आपल्या परभणीवरून topic आपल्याला पुढचा एक फोन फोन आहे. आलाय, तो आपण चालेल, घेऊयात. चालेल. शीतलताई, तुमचा प्रश्न विचारा. बोला. नमस्कार सर. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे, 50 नंतर सेक्स फिटनेस साठी जोडप्यांनी काय चेकअप करावे व काय काळजी घ्यावी? अच्छा अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे आपल्या Medical checkup, टॉपिकला अनुसरून हे बघा, सर्वात महत्वाचं आपण काय म्हणतो, बऱ्याचदा 40शी आली की म्हणतो आपण 40शी चष्मा लागला. बरोबर. आपल्या शरीरात होणारे बदल चेक करण्यासाठी तुम्हाला भले त्रास असो किंवा नसो, तुम्ही बाहेरनं कितीही फिट दिसा, पण आपली आतली बॉडी, हे बघा, तुम्ही सर्वांना खोटं बोलू शकता, स्वतःला खोटं बोलू शकत नाही. खरं सर. म्हणून चेकअप करायचं. चेकअपमध्ये तुम्ही दोघांचंही चेकअप करा, एकट्याने जाऊन नाही करून यायचं. फक्त तुम्हाला दोघंही महत्त्वाचे आहेत. ब्लड टेस्ट आहे, शुगर आहे, युरिन टेस्ट आहे, एक ECG आहे, रुटीन फिटनेस आहे, लिपिड प्रोफाईल आहे. त्याचबरोबर तुमच्या बाकी इतर काही आणखी हार्मोनल इम्बॅलन्स आहे का, म्हणजे सेक्शुअल फिटनेससाठी सिरम FSH, LH, टेस्टोस्टेरॉन, प्रोलॅक्टिन या मात्रा पाहिल्या पाहिजे. आणि ह्या मात्रा बघून बऱ्याचदा दोघांमध्ये काही कमतरता असेल, बऱ्याचदा इव्हन डेफिशियन्सी असते, टेस्टोस्टेरॉन TRT थेरपी, टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी, जसं पुरुषांना लागते तसं स्त्रियांना देखील माइल्ड डोसमध्ये हे जर डोस दिले तर त्यांना जो होणारा त्रास आहे हा कमी होतो. मी परत रिपीट करतो, दोघांनी जोडप्याने येऊन काही आजार नसताना हे करणं का आवश्यक आहे, कारण सेक्शुअल डिस्फंक्शन हा डिसीज नसून हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तुम्ही तुमच्या मनावरती बंबवलेलं असते की आता माझं वय झालं, आता मी काही करू शकत नाही. ही अशी निगेटिव्हिटी जेव्हा येते ना, त्यावेळेस तुम्ही खरंच काही करू शकत नाही. आणि खरंच जर तुम्ही एक्झरसाइज योगा पूर्ण मेंटेन केलं, नक्कीच तुम्ही 50शीतले 40, 40ले 30 मध्ये दिसाल. नक्कीच. सर, आता आपण आपल्या फेवरेट सर, वेळ संपला सर. बरं, त्याच्यामुळे आपल्याला आज आपल्या क्विज कडे आता वळायला आपण पुढच्या वेळेस घेऊया. चालेल चालेल. आता मागच्या वेळेस जे विजेते होते, तुम्हाला विशेष सांगतो, आज ते ऑल द वे पुण्याला जामखेडवरनं आले. शैलेंद्र वारे, जामखेड जिल्हा अहमदनगर. त्यांना सुखी जीवनाचा मंत्राचं पुस्तक त्यांनी घेतलं, त्यांनी प्रोटीन पावडर घेतलेला आहे, लुब्रिकंट घेतलेला आहे. त्यांच्या मित्रासोबत त्या ठिकाणी ते आले आणि अतिशय आनंद व्यक्त केला. त्यांना खूप दिवसापासून आपली भेट घ्यायची होती आणि नक्कीच ते घेऊन अतिशय आनंदित झाले. आता पुढची वेळ येते आपल्या लकी ड्रॉची, पुढचा विजेता काढायची. तर घ्या चिट्स आणि द्या मला तुम्ही. आता जवळपास सगळ्यांचा उत्साह एवढा वाढलेला आहे की एका चिटसाठी 2 जण प्राइज घ्यायला येतात. तर मी सांगेन 2 जण जरी आले तरी त्या दोघांनाही बक्षीस मिळणार. आणि हा आहे आजचा लकी ड्रॉ. चालेल चालेल, पाहूया आपण काय ते. आणि जेव्हा हे येतात, आल्यानंतर मी बऱ्याच दोघांचे फोन असतात, फार दुरून येतात आणि आम्हाला खूप आनंद होतो तुम्हाला देण्यामध्ये सुद्धा. आणि वाह, म्हणजे आजचा विजेता तुम्हाला म्हणजे मनापासून मला हे डिक्लेअर करण्यामध्ये आनंद होतोय. नितीन नाईक बोरिवली,
अरे वा. त्यांचं मनापासून अभिनंदन. विशेष मी सांगतो, नितीन नाईक मला उत्तर सांगण्यासाठी पर्सनली फोन करतात. अरे वा. आणि का फोन करतात तुम्हाला विशेष सांगतो, याच्यात मी स्पेशली मेन्शन केलेले, ते अंध आहेत. ओ. म्हणजे आपला शो हा ते टी व्हीवर ऐकतात आणि ऐकून ते नेहमी उत्तर देत असतात. त्यांचं आणखी मनापासून अभिनंदन. त्यांनी आपल्या जवळच्या सेंटरला यावं, गिफ्ट घ्यावं आणि नक्कीच ते आनंदित होतील. आणि त्यांचा प्रश्न काय होता, आपण दिलेलं जे उत्तर दिलं ते, Yes, sir. तो प्रश्न होता की आपल्या शरीरामध्ये जे मेल हार्मोन आहे टेस्टोस्टेरॉन, त्याची मात्रा ही नॉर्मल किती असायला पाहिजे. त्याची नॉर्मल मात्रा जी आहे ती 300 मिलीग्रॅम पर डेसिलिटर ते 1000 मिलीग्रॅम पर डेसिलिटर. त्यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. त्यांचं आणखी एकदा अभिनंदन आणि त्यांना विशेष गिफ्ट देण्यात येईल माझ्यातर्फे. आणि आता वेळ आली आहे आपल्या पुढच्या प्रश्नाची. तर नेक्स्ट टाइम जो आहे आपला येणारा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता ताबडतोब द्यायचं आहे. तुम्ही आमच्या स्क्रीनवरच्या नंबरवर, मोबाईलवर, वेबसाईटवर, ईमेलवर, व्हॉट्सअपवर कुठेही देऊ शकता. महत्त्वाचा प्रश्न आहे अतिशय. तुमच्या 50शीत गेल्यानंतर जसं पुरुषात बदल होतात तसं स्त्रियामध्ये कुठले हार्मोन्स हे कमी होतात, कुठले 2 हार्मोन्स हे कमी होतात, हे हिंट देतो. आणि याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय पुढच्या येणाऱ्या गुरुवारच्या संध्याकाळपर्यंत, कारण आम्हाला शुक्रवारी हा शोमध्ये लोड करायचा असतं. शो जर मिस झाला असेल, त्यांनी सुखी जीवनाचा मंत्र हे नुसतं टाईप जरी केलं आणि यूट्यूबवर जर शो पाहिला तर हे पूर्ण सविस्तर ते पाहू शकतात. आणि आमचं पुढचं उरलेलं संभाषण ऐकायला सुमित, आता तुम्ही सांगू शकता. सर, मी तुम्हाला ऍक्च्युली क्विज बद्दलच एक थोडासा माझ्या चालेल, मनातला चालेल. प्रश्न विचारा, विचारू विचारा. इच्छितो. हो. सर, नक्की हे जेव्हा गिफ्ट घ्यायला येतात किंवा तुम्हाला फोन येत असतात, नक्कीच. तर नक्की रिएक्शन्स कशा असतात सगळ्या? तुम्हाला सांगतो बघा, बऱ्याचदा रिॲक्शन अशा असतात म्हणजे खरंच ते एकदम आनंदित होतात, प्रफुल्लित होतात. त्यांना एक तर खूप दिवसापासून मला भेटायचं असतं, खरंय. भेटायला काहीतरी निमित्त पाहिजे असतं. आणि हे डिक्लेअर केल्यानंतर ते स्वतः माझ्या क्लिनिकमध्ये येतात. क्लिनिकमध्ये आल्यानंतर सर्वांशी गप्पा टप्पा मारतात. माझे जे वेटिंगमध्ये लोक आहेत त्यांच्याशी, आणि गप्पा मारून ते गिफ्ट घेताना त्यांच्यासोबत, जो आमच्या स्पेशल स्टँडीसोबत, आपल्या सामच्या लोगोसोबत फोटो घेताना त्यांना आनंद वाटतो. आणि ते गिफ्ट मिळाल्यानंतर ते पुस्तक स्वतःही वाचतात. काही जणांनी असा अनुभव सांगितला आहे की त्यांच्या शाळेमध्ये जाऊन ते वाचून दाखवतात. आणि त्यांच्या बऱ्याच जणांनी लायब्ररीमध्ये, शाळेमध्ये, इव्हन गावात असणाऱ्या शाळा जे आपण जे म्हणतो सेक्स एज्युकेशन आणि सेक्स अवेअरनेस प्रोग्राम, हे चालू करण्याचं मेन आपलं ध्येय होतं ह्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकातनं आणि हा मंच उभारण्यातनं देखील. आणि तो कुठंतरी सक्सेस होतोय, त्याचा मलाही अतिशय आनंद होतोय आणि आपल्या प्रेक्षकांना तर अतिशय द्विगुणित आनंद होत असतो. नक्कीच नक्कीच सर. आता सर, तुमच्याकडे म्हणूनच देतो दर मी आता. शुक्रवारी आपण आम्ही ठिकाणी तुम्हाला असतो. भेटतो, तुम्ही इकडे येतात आणि सगळ्या प्रेक्षकांना त्यांची उत्तरं दिली जातात. खूप पॉझिटिव्ह पद्धतीने ती उत्तरं दिली जातात. म्हणून सर, हे सगळे प्रेक्षक वर्ग आपल्याशी जोडले गेले. टीम वर्क. येस सर, आज आपल्याला वेळेच्या अभावी इकडेच थांबायला लागतंय, पण पुढच्या शुक्रवारी सर तुम्हा सर्वांना परत एकदा भेटणार आहेत. त्यामुळे पुढच्या शुक्रवारी सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम बघायला विसरू नका. आता इथेच थांबतोय. नमस्कार.